चला पुनश्च स्वागत आहे. बंद करूया. एक न कमी करा फॅन. एक हा फॅन एक न कमी करा आणि एक बंद करू नकोस रे. एक न कमी कर. कमी कर एक न. हा ओके. हा पुनश्च सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरला आपण नळ टाकीबद्दल इत्तंभूत माहिती घेतलेली आहे आणि ती इत्तंभूत माहिती आता इथून पुढे आपण वापरायची आहे. ओके. त्याच्यामुळं आता काय करणार, जे वाचले जे लिहिले ते डोक्यात शिरले असं मी धरून चाललो. थोडंफार अजून थोडंसं एक 70% समजलं असेल, 60% समजलं असेल, इथनं गेल्यानंतर रिव्हिजन करा, परफेक्ट समजून जाईल. बरोबर आहे. आता त्याच्यावरची एक्झाम्पल घ्यायचे आहेत. बरोबर. चल या पहिल्यांदा एक 2-3 गंध व्यवस्थित लिहून घेऊया. त्याच्यानंतर फक्त डाटा लिहून घ्यायचा. ए हा नळ चालू आहे, बी हा नळ चालू आहे, असं या. एक नळ टाकी 10 तासात भरतो. तर दुसरा नळ 30 टाकी ए हा नळ 10 तासात भरतो. तर दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? चला आणि मी सोडवतो. बरोबर. काय करणार? बरोबर. ह्याच्या पुढे काय लिहिणार? 1/10 1/15 लिहिलं. दोघांची बेरीज करणार. काय करणार? 1/10 अधिक 1/15 बरोबर 1 इथं जे काय उत्तर येईल ते तुमचं उत्तर असणार. बरोबर. बघा इथं लसावीच काढतोय आपण. किती काढला? 10 आणि 15चा लसावी 30 येतोय. छेद 30 करण्यासाठी 10 ला किती गुणा पाहिजे? 3 न. इथे किती गुणा पाहिजे? 2 न. बरोबर आहे. दोघांची काय करणार? बेरीज. आणि हे 5 छेद किती आलं? 30. इकडे सांगतो म्हणजे 10चा आणि 15चा तुम्ही लसावी काढला. लसावी किती आला? 30. 10 न 30 ला भागलं 3 आलं. 10 ने भागलं 2 आलं. यांची बेरीज केली, उत्तर आलं 5. या 5 ने याला भागायचं, उत्तर येते 6. हेच इथं करतोय, काय वेगळं करत नाही. परत बघा, छेद लसावी केला. 30 करायसाठी 10 ला किती गुंतलं? ते अंशात लिहिलं. इथं ते लिहिलं. दोघांची बेरीज केली, 5/30. हेच फक्त आपल्याला कसं लिहायचं आहे? काय 1/30? आपल्या फॉर्मॅटमध्ये इथं काय पाहिजे आपल्याला? इथं उत्तर पाहिजे. बरोबर आहे. उत्तर किती आलं? 1/6. म्हणजे किती तासात टाकी भरेल? 6 तासात टाकी भरेल. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर किती तासात टाकी भरेल? 6 तासात टाकी भरेल. ओके. दुसरं घ्या. सेम एक्झाम्पल. फक्त काय? वरचंच गणित लिहायचं. हे लिहून घ्या. वरचंच गणित लिहायचं. फक्त काय करायचं? बी हा नळ टाकी भरत नाही, टाकी रिकामी करतो, एवढंच बदलायचं. दोन्ही नळ ए भरणार 10 तासात, बी रिकामी करणार किती तासात? 15 तासात. सोडो. किती? 30. बघा काय येणार? हेच सेम तसंच, फक्त इथं काय चिन्ह येणार? वजा. म्हणजेच 1/10 वजा 1/15 काय येणार? 15. परत काय करा? 2 करा, सॉरी काय म्हणतो 30 करा, किंवा हे डायरेक्ट तिरकस गुणाकार करून कसंही करा. हे आपण शिकलोय अगोदर. बरोबर आहे. ह्याला गुणा पाहिजे 3 न. इथं आलं 3, म्हणजे 3 वजा इथे किती येणार? 2. छेद किती येईल? 30. डायरेक्ट उत्तर मिळतं किती? 1/30. म्हणजे किती वेळा टाकी भरणार? 30. पुढचं घ्या. सोपं आहे. 2 नळाचं सोपं असते, 3 नळाचं जरा अवघड असते. घ्या. दहा 20 25. आता डायरेक्ट घ्या. ए घ्या 10, बी घ्या 20, सी घ्या 25. तिन्ही पण नळ भरतात. तर तिन्ही नळ एकत्र मिळून टाकी किती वेळात भरतील? तर तिन्ही नळ टाकी किती वेळात भरतील?
किती? 519. पूर्ण एक अपूर्णांकच ठेवा, पॉईंट मध्ये देत नाहीत. न टाकायची उदाहरण पॉईंट मध्ये जात नाहीत, म्हणजे तसं अपूर्णांक ठेवा, उत्तर अपूर्णांकातच तुम्हाला दिलं जातं. बघा सोडूया. काय करणार? 1/10 अधिक 1/20 अधिक 1/25. किती करूया छेद? 100. 100 करायचं झालं 10 ला किती गुणा पाहिजे? 10 न. 20 ला किती गुणा पाहिजे? 5. 25 ला 4. उत्तर किती आलं? 19/100. म्हणजेच किती येईल? 100/19. उलटा करायचं त्याला, छेदात न्यायचा म्हणजेच उलटा करायचं. उत्तर किती येईल? 100/19. एवढ्या वेळात ती टाकी भर. 10, 20, 30. 10, 20, 30. किती? 711. पूर्णांक किंवा अपूर्णांक पण करून घ्या. हे सोपे आहेत बघा, हे काय अवघड नाहीत. हे काय एकदम बेसिक झालं. जरासं अवघड घ्या. तुम्हाला यायला लागलं की मला कसं तरी होते, तुम्हाला येऊन चालणार नाही. ठीक आहे. बदलतोच, थांबा. हाच असू दे, चला. काय दिसते? हा चला घ्या एक्झाम्पल. ए घ्या 15, बी घ्या 20. ए 15 तासात, बी 20 तासात. अजून एक्झाम्पल व्हायचं आहे, काढचे लगेच उत्तर त्याचं. थांबा. हा ए 15, बी 20. पुढे सांगितलंय ए हा नळ 3 तास चालू ठेवला. ए हा नळ 3 तास चालू ठेवला. ए हा नळ 3 तास चालू ठेवला. तर उर्वरित टाकी भरण्यासाठी दुसऱ्या नळास किती वेळ लागेल? चूक कर की लसाई मसावी. काय ते नाही, काय करणार? लसाई काढ. बघा इकडे मी सांगतो आधी. पहिल्यांदा जोपर्यंत दोन नळ एकत्र काम करत नाहीत किंवा एकत्र चालू होत नाहीत तोपर्यंत त्यांची बेरीज करत बसायचं नाही. सिंपल डोक्यात ठेवायचं काय की दोन्ही नळ एकत्र जोपर्यंत चालू होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारची बेरीज करणार नाही. कशी? 1/a अधिक 1/b करायची आहे का गरज नाही. एकत्र आता सांगितलेत काय? नाही. सांगितले काय की पहिल्यांदा ए नळ चालू ठेवला, नंतर बी नळ चालू ठेवला. बरोबर आहे. ए नळ किती वेळ चालू ठेवला? ह्याच्या पुढे लागलंच लिहा. 1/15 1/20. हा किती वेळ चालू ठेवलाय? 3 तास. म्हणजे किती येईल? 3 म्हणजेच किती? 1/5. बरोबर. आता 5 भागापैकी 1 भाग तिनं भरलाय, शिल्लक भाग 4 भागना कशानं? कोण आता भरालाय? भराय कोण आलाय? बी.
बीचं एका दिवसाचं किती आहे? झालं, आन्सर आलं. 4/5 गुणिले 20, 5 चोक 4 चोक 16. आता बघा, हे लिहून घ्यायला एवढं म्हणजे समजायसाठी एवढं ठीक आहे. जर का तुम्हाला हे परफेक्ट झालं तर तुम्ही कसं सोडवणार? बघा, परफेक्ट झालं तर काय म्हणणार? तुम्हाला डायरेक्ट डोक्यात येणार काय? पहिला कोण आहे? 3. 3/15 म्हणजेच किती? 1/5. शिल्लक किती? 4/5. भागणार कशानं? 1/20. म्हणजेच डायरेक्ट ज्यावेळी तुम्ही स्टेप वाढवत आहे त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट कळते 4/5 ला डायरेक्ट 20 ने गुणायचं. शिल्लक कामाला दिवसानं गुणलं की डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळते, भागायची पण गरज नाही. म्हणजे एवढ्यात तुमचा आन्सर निघते. समजलं? घ्या आणि दुसरं. घ्या. A20 B40. A20 B40. A 5 तास सुरू ठेवला, त्याच्यानंतर बंद केला, तिथनं पुढे बी चालू ठेवला, तर टाकी किती वेळात भरेल? ए 5 तास सुरू ठेवला, त्याच्यानंतर बंद केला, त्याच्यानंतर बी हा नळ सुरू केला, तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? नाही. किती? त्याने 10 कसं काढलं सांगू? 1/4 लाच गुणलं. हा बघा, एवढं काम झालं. आता डायरेक्ट डोक्यात बसणार का नाही? 5/20 डायरेक्ट डोक्यात आलं. शिल्लक काम किती येणार? ह्याला भाग घालवा, 1/4. शिल्लक किती आहे? डायरेक्ट उडणार कशानं? 40. किंवा हे मी असं का सांगत नाही, तुम्हाला सोपं पण मला सांगता येते, पण प्रत्येक वेळी तुम्ही काय करणार? 40 हुडकत राहणार, कुठं आहे 40? त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय, शिल्लक कामाला कशानं भागा? जे कोण कराले ते न भागा. तर कोण करते? बी म्हणजे 1/40. वरती गेलं 3/4 गुणिले 40, उत्तर येणार 30. हे समजून घ्या, कारण की कधी तुम्हाला अडचण करते माहित आहे? ज्यावेळी एनं सुरुवात केली कामाला, बरोबर आहे, त्याच्यानंतर इथनं पुढे बी आला आणि इथनं पुढे ए आणि बी दोघं जण एकत्र काम करतात, तर प्रॉब्लेम येतोय. कुठं? लक्षात आलं, त्याही थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे म्हणलो असं कर. समजलं? घ्या आणि पुढचं घ्या. मी एका सिक्वेन्सने एक्झाम्पल घेत नाही, मी एकदा ह्या टोकाचं घेतोय, एकदा त्या टोकाचं घेतोय, पानं पलटत राहतोय, घेतलं एकदा तिथलं एकदा तिथलं एकदा घ्यायचं. एकसारखी घ्यायला लागलो तर तुम्ही काय म्हणणार? लय सोपं आहे गणित. परीक्षेत कोण असं विचारत नाही तुम्हाला. काय करतात? एकदा नळ टाकीमध्ये इथं विचारणार, डायरेक्ट टुबुक दिशेने उतरणार, सरासरीत तिथनं डायरेक्ट उचलणार, क्षेत्रफळात तिथनं डायरेक्ट लसाय बसाय. असं जमलं पाहिजे. घ्या. ए हा नळ टाकी 30 तासात भरतो. ए हा नळ टाकी 30 तासात भरतो. ए हा नळ टाकी किती तासात भरतो? 30 तासात. परंतु टाकीला छिद्र पडल्यामुळे टाकी भरण्यासाठी 20 तास उशीर होतो. 20 मिनिट नाही, तास घ्या, सगळे तासच घ्या. 20 तास उशीर होतो. तर टाकी किती तासात संपूर्ण रिकामी होईल? लेट्स फाइंड आउट.
प्रश्न नवीन सांगू. एक टाकी भरण्यासाठी ए या नळाला किती तास लागतात? 30 तास लागतात. आणि त्या नळाला त्या टाकीला छिद्र असल्यामुळे, छिद्र पडल्यामुळे टाकी भरण्यासाठी 20 तास उशीर व्हायला लागलाय. तर भरलेली टाकी रिकामी व्हायसाठी त्या छिद्राला किती वेळ लागेल? चूक. मी काय सांगितलं तुम्हाला? एक गोष्ट समजायला पाहिजे, एकच गोष्ट समजून घ्यायची. काय? कुठल्या प्रकारातला आहे? झालं. एक बिग म्हणजे बघा, 1/a अधिक 1/b बरोबर 1 चौकट. अशा फॉर्मॅट आपला काहीतरी आहे. टाकीतलं पाणी बाहेर जाते. म्हणजे समजा मी बी याला काय म्हणलो? बी म्हणजे आणि ए म्हणजे काय म्हणलो? ए म्हणजे नळानं पडणारं पाणी किती वेळ भरतायत? 30. आणि हे म्हणजे रिकामी करते. बरोबर आहे काय करते? छिद्र म्हणून याला. ते छिद्र आहे जे टाकी काय करते? रिकामी करते. बरोबर. आता बघा, मला सांगा इथं कोणता अंक लिहिणार? 30. इथं तुम्हाला हे चुकतंय. इथं काढायचं आहे टाकी रिकामी व्हायसाठी लागणारा वेळ. म्हणजेच काय? कुणाची टायमिंग? बी ची. आणि काय सांगितलंय बघा, ऑलरेडी किती वेळात भरतंय? 30 मिनिटात भरते. 20 मिनिटं उशिरा होतोय म्हणजे किती होणार? 50. डोकं चालवायचं काय? मी एका ठिकाणी 30 मिनिटात पोहोचतोय. पोचायला मला 20 मिनिटं वेळ झाला म्हणजे मला पोचायला किती वेळ लागला असणार? 50. हे तिथं लगेच समजते. आणि ह्या गणितात म्हणताना कुठे लिहू? 20 लिहू? 30 लिहू? असं करतात. गणित समजून घ्या. शाब्दिक गणित समजून घेतलं तर लगेच समजते. म्हणजे लागणारा एकूण वेळ तुम्हाला दिलाय किती? म्हणजे इथली किंमत दिल्या तुम्हाला डायरेक्ट. समजते का? बघा, इथली किंमत दिल्या म्हणजे काय येणार? 1/30 अधिक 1/x लिहितो. माहिती पाहिजे आपल्याला. बरोबर 1/50. बरोबर. आता काय करायचं आहे? किंमत कशाची काढायची आहे? ह्याची काढायची आहे. ह्याला तिकडे न्या. काय येईल? 1/50 वजा 1/30 किती येईल? 150. लसावी किती येईल? 150 म्हणजे 5 त्रिक. एक मिनिट. आपलं एक चुकलं. इथं वजा चिन्ह पाहिजे. का वजा चिन्ह पाहिजे? माझी द्यायचं सांगितलं. इथं म्हणलो पण आपण द्यायचं राहिलं. कोणतं? बीला काय पाहिजे? वजा पाहिजे. बरोबर आहे. बीला वजा टाकल्यामुळं. का वजा टाकलं बीला? टाकी रिकामी करते ना, म्हणून काय केलं? हे वजा आहे तसंच ठेवा, किंवा ह्याला तिकडे न्या. कुणाला पण ट्रान्सफर करताना फक्त वजा चिन्ह सांभाळून न्या. मी तसंच ठेवतो. आता हे वजा 1 काय राहिलं? x. आणि इकडे वजा झालं 1/50 वजा 1/30. 3 वजा 5 छेद किती? 150. म्हणजेच किती येईल? किती येईल? वजा छेद 150 म्हणजेच किती? वजा 1/75. आलं काय? आता बघा इकडं पण वजा आहे म्हणजे वजा 1/x बरोबर वजा 1/75. x बरोबर काय येईल? इकडे दोन्हीकडे वजा कॅन्सल करा. छेदातली किमती फक्त वरती घ्या. सिंपल. किती येईल? 75. आता बघा हे एवढं सगळं समजावून सांगायला लागलं म्हणून एवढा वेळ लागतो. तुम्हाला फक्त हे सोडवायचं आहे. हे तुम्ही पटकन सोडवू शकताय. ही जी प्रॅक्टिस आपण अपूर्णांकामध्ये घेतली. लक्षात आलं काय? याच्यासाठी मी 10 वेळा काय सांगत होतो? अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार जमलाच पाहिजे तर पुढे समजणार. लक्षात येते का? 3 व्हॅल्यू आहेत ह्या गणितात. 3 व्हॅल्यू आहेत. एक म्हणजे काय? स्वतंत्र ए ची व्हॅल्यू, स्वतंत्र बी ची व्हॅल्यू आणि दोघांची मिळून तिसरी व्हॅल्यू. ओके, समजलं? किती येणार? 75. किती आलं तुझं? आलं. पुढं सेम एक्झाम्पल घ्या. ए हा नळ 10 तासात भरतो. ए हा नळ 10 तासात भरतो आणि छिद्रामुळे 5 तास उशीर होतो. छिद्रामुळे 5 तास उशीर होतो. आता कसं दोस्त गेला शांत झालास, संगतीला बसला की वळवळतोय. हे बी वळवळतोय, ते बी वळवळतोय.
भूक लागल्या त्याला लागले मला पण लागलेच काय ऑप्शन नाही काम से बडा कुछ नाही किती आता काय करणार बघा कसं लिहिणार 1/10 आधी सॉरी वजा येणार 1/x बरोबर 1/ किती होणार 15 एवढं फक्त लिहायचं शिकणं म्हणजे काय शिकणं हे लिहायला शिकणं झालं गणित समजलं इथनं पुढं सोडवणं प्रॅक्टिसची गोष्ट आहे हे समजावून सांगणं माझी काम आहे इथनं पुढं सोडवणं कोणाचं काम आहे एरर कुठं होणार मग तुमचं म्हणते बघ हा एरर कुठं होत्या बघा एरर मी 10 वेळा सांगतो एरर कुठं होणार एक तर कॅल्क्युलेशन एरर किंवा समजायलाच एरर समजायला एरर माझी चूक आहे कॅल्क्युलेशन एरर तुमची चूक आहे म्हणजे काय हे मांडायलाच समजत नसेल तर मी 10 वेळा सांगणार पण इथनं पुढे एक्स ची व्हॅल्यू काढायलाच येत नाही इसमें मैं कुछ नहीं कर सकता बरोबर आता वा हे इकडे घ्या 1/15 वजा 1/10 बरोबर आहे वजाबाकी केली 2 वजा 3 वजा 1/30 येईल किती आलं वजा वजा कॅन्सल होईल राहणार किती चला पुढं घ्या ए आता पूर्ण मोठं गणित आहे फक्त शाब्दिक सांगतो ए भरतोय ए हा नळ टाकी भरतो 40 तासात ए 40 बी भरतो 30 तासात सी रिकामी करायलाय सी टाकी रिकामी करतोय सी ची व्हॅल्यू दिलेली नाही सी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे बरोबर आणि पुढे सांगितले काय जर का तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी 50 मिनिटात भरते पन्नास मिनिटं नाही मिनिटच असणार का असं असं असेल पन्नास तासात घ्या 50 तासात भरते मिनिटं नाही तास आहे मग संपूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी एकट्या सीला किती वेळ लागेल व्यवस्थित काढा लागू दे वेळ चला आता तुम्हाला 3 नळ दिलेत फॉर्मॅट लक्षात घ्या ए किती आहे बी किती आहे सी किती आहे काढायचं आहे ना पण सी कसा असणार वजा असणार म्हणजे 1/40 अधिक 1/30 वजा 1/सी बरोबर उत्तर किती दिलंय एवढंच लिहायचंय हे लिहायला जमलं माझं काम संपलं इसके आगे का तुम देख लो परत आता तुम्हाला समजा एकदमच सगळं करायचं आहे ऐकून घ्या एकदमच सगळं करायचं आहे 1 2 3 दिले अशा प्रकारच्या पदावलीमध्ये सगळ्यांचा छेद एकदम समान करायचा ह्याचा एकदा समान करा ह्याचा एकदा समान असं करत बसायचं नाही मग हे किती जण आहेत कोण आहेत 40 आहे 30 आहे आणि 50 आहे सगळ्यांचा लसावी काढा बघा पहिला 10 काढला 4 3 5 बरोबर आहे 10 चौक 40 गुणिले 15 किती येईल 600 लसावी काढायचा मागल्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय त्याच्यामुळे मी पटकन सांगितलं जास्त काय सांगणार नाही 600 आलं म्हणजे सगळ्याचा छेद मला किती करायचा आहे 600 एकदमच करायचा याचा का छेद समान करायचा 10 वेळा समान करायला लागू नये म्हणून बरं ह्याचा 600 करायचा असेल ह्याला किती गुण आहे पाहिजे 12 ना पंधरा किती गुणा पाहिजे
15 हे 15/600 अधिक किती गुणा पाहिजे 20/600 वजा 1/c बरोबर. हे जर 600 करायचं आहे किती गुणा पाहिजे 12/600. छेद समान झाला की पट 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 सुटतोय. याच्यासाठी एकदम सांगितलं घ्या. हे बेरीज झाली किती आहे ना 20 आणि 15 35 इकडे वजा करायचं आहे म्हणजे 12 वजा 35 छेद 600 वजा राहिले 1/c वजा बाकी करा वजा 23/600 राहील. इकडे 1/c वजा 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 दोघं कॅन्सल झालं. c वरती गेलं म्हणजे 600/23. याला भाग घालवा ठेवू नको सा किती 26.2 हेच बघा. मी काय सांगितलं कुठे गेले ते हे मांडणं नळ टाकी शिकणं इथनं खाली सोडवणं अपूर्णांक सोडवणं. म्हणून दोनच गोष्टी पाहिजेत. अपूर्णांकाचा अर्थ माहिती पाहिजे आणि अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे. अजून जर का चुकत असेल पाठीमागे जावा लेक्चर बघा परत इथे पण हे समजलंच पाहिजे. ओके कारण की हे कॅल्क्युलेशन आहे. इथनं पुढचं कॅल्क्युलेशन पटकन जेवढं फास्ट हे लिहायला सेकंद लागतोय इथनं पुढे लिहायला वेळ लागतोय कारण की हे तुमचं टप्प्याटप्प्यात तुम्हाला जमत नसते. ही जी प्रॅक्टिस करा पुढं अजून एक घ्या. अवघड घेऊया काय तुमच्यावरती आधीच सांगा. वासूचं कधी काय आहे घ्या. ए घ्या 15 मिनिटात भरतो बी घ्या 18 मिनिटात भरतो. ए 15 बी 18 दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दोन्ही नळ एकदम सुरू केले किती वेळानंतर बी बंद करावा. दोन्ही नळ एकदम सुरू केलेत किती वेळानंतर बी बंद करावा म्हणजे टाकी 10 मिनिटात भरेल तेव्हा 10 काय दिले हे माहिती पाहिजे. एकूण टायमिंग दिलाय का बंद केल्यानंतरचा टायमिंग दिलाय काय दिलाय हे माहिती पाहिजे. एवढं फक्त डोक्यात घ्या. बघा ट्राय करा. दिल रे 10 टोटल टायमिंग दिलाय. 10 टोटल टायमिंग दिलाय म्हणजे सांगतो इकडे बघा थोडंसं एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला समजते का बघा. इथनं नळ भरायला सुरुवात झाली टाकी भरायला सुरुवात झाली. दोघं जण ए आणि बी काम करलेत म्हणजे ए आणि बी टाकी भरलेत. इथं कोणतरी बी बंद करणार. इथनं पुढे कोण आहे ए. इथनं इथपर्यंत जाईपर्यंत कोण काम हे 10 तास आहे लक्षात ठेवा.
हा मधला टाइम द्यायला नाही किंवा हा टाइम द्यायला नाही, मला कोणता टाइम दिलाय ते ओळखायला आलं पाहिजे. पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतं म्हणलं? 10. एवढंच सांग घ्या. मी सोडून देऊ होते काय? हे सांगितलं काय होते ते थोडस इथनं ते लसा म्हणून मध्ये करू वाटत नाही. नाही सांगाल तुला मी पटवून द्यायला लागलोय. बघा हा ऐका सांगतो तुम्हाला आता काय शिकायचंय बघा. हे दोन वेळा चालू आहे, ए नळ बी नळ. ए चालू आहे, बी चालू आहे, बरोबर. दोघ जण इथपर्यंत चालू आहेत, इथपर्यंत. इथनं पुढे कोण चालू आहे? ए चालू आहे इथपर्यंत, बरोबर आहे. हा ए टोटल किती आहे? 10. बी माहिती नाही ना, बी काय माना? एक्स, बरोबर. मी काय म्हणलं? बी एवढा वेळ चाललाय आणि ए एवढा वेळ चाललाय. ए टोटल तुम्हाला दिलाय, किती वेळ दिलाय? 10. आता आपल्याला काय शिकलोय आपण? ए अधिक बी बरोबर 1. टाकी भरत्या का रिकामी व्हाल्या? भरत्या. भरत्या म्हणजे काय लिहिणार? 1 झालं. आता बघा ए चा टायमिंग किती आहे, बी चं टायमिंग किती आहे, वरती लिहायचं आपल्याला. हे फॉर्मॅट लक्षात घ्या. आता बघा ए चं एकूण टायमिंग किती आहे? ए किती वेळ भरतो? दिलाय की 15. बी किती लिहितोय? 18. आता बघा ए किती वेळ चाललाय? 10 दिला ना टोटल. एकूण किती वेळ चाललाय तो? इथनं इथपर्यंत जाईपर्यंत टाकी भरूपर्यंत एकसारखा चालू आहे तो का बंद केलाय तू मध्ये? नाही. किती येणार? 10, बरोबर. आता हा किती घ्यायचा? काय एक्स घेतला तोच काढायचा आहे ना. आता टाकी भरली का रिकामी झाल्या? हे लिहायचं. एवढं शिकलं की झालं. दोनच प्रकारची गणित, एक हे एक ते, आणि दुसरे ती चिल्लर आहेत. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणावरची. चिल्लर म्हणलो मी. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणावरची म्हणजे नळाची साईज किती आहे, नळाची संख्या दुप्पट केली तर, निमपट केली तर, ते काय आपण पाठीमागे शिकलो त्याच प्रकारचं आहे. बघा हे आलं मध्ये परत. बघा सोडूया. हे काय करणार आता? तिकडे काय करणार? वजा करणार. 1 वजा 10/15 किती येईल? 15 पैकी 10 भाग गेलेत, 5 म्हणजेच किती? 1/3. इकडे किती राहिले? x/18 बरोबर 1/3. 18 मल्टिप्लायला घ्या किती येईल? 6. म्हणजे 6 मिनिटानंतर ए बी हा नळ बंद केला, तिथनं पुढे 4 मिनिटांमध्ये काय संपणार? टाकी भरणार. आता हा प्रश्न दोन पद्धतीने विचारतात, ते समजून घ्या. बघा दोन पद्धतीने म्हणजे काय? आता तुम्हाला काय सांगितलं बघा, मोठं बघा आता काय सांगितले? देताना डाटा काय दिला हे ओळखायला शिका. म्हणजे बघा इथं सुरुवात झाली, इथं संपलं. डाटा काय दिला की बाबा दोन्ही नळ एकत्र सुरुवात झालेत, 10 मिनिटात टाकी भरलीच पाहिजे. मग बी नळ कधी बंद करायचं तुम्ही सांगा, बरोबर. आता हाच प्रश्न हेच उत्तर यायचं असेल आणि मी वेगळ्या पद्धतीने विचारू शकतोय. कोणत्या पद्धतीने विचारू शकतोय? बघा ए आणि बी हे दोन्ही नळ एकत्र सुरू केले, बरोबर आहे. किती वेळानंतर बी हा नळ बंद करावा? किती वेळानंतर बी हा नळ बंद करावा? म्हणजे उरलेली टाकी ए हा नळ 6 तासात भरेल. सॉरी ए हा नळ 4 तासात येणार. किती तासात भरेल? 4. हा प्रश्न जरी विचारला, काय सांगतोय बघा प्रश्न काय फिरवला मी? एकूण जे तुम्हाला 10 दिलं तर टायमिंग, ती मी आता कुठलं दिलं? 4 दिलं. कोणतं पण देतील दोन्हीतलं, हे 4 देतील किंवा एकूण देतील. फक्त ते टायमिंग ओळखायला शिकलं पाहिजे. मी वाक्यरचना कशी वापरली? उरलेली टाकी ए किती वेळात भरतोय? 4. किंवा परत काय म्हणतात बघा, किती वेळानंतर बी हा नळ बंद करावा? म्हणजे किंवा असं. एक मिनिट, हा परत प्रश्न विचारतोय बघा. ए आणि बी नळ एकत्र सुरू केले, टाकी भरण्याच्या अगोदर 4 तास बी हा नळ बंद केला. वाक्यरचना कशी आहे बघा, टाकी भरण्याच्या अगोदर 4 तास कोणी बंद केला? बी बंद केला. तर संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागला? तर तुम्हाला 10 हे उत्तर विचारले, बरोबर आहे. आता हे दिले किती? 4. भरायच्या अगोदर 4 तास बंद केलाय म्हणजे 4 तास कोण चालायला लागलाय?
ए चाल आलाय. म्हणजे बघा त्या प्रकारे जर का प्रश्न विचारला तर पण काढून दाखवतो कसं काढायचं, म्हणजे क्लिअर होते. बघा इथनं इथपर्यंत आहे, हा ए आहे बरोबर, आणि हा बी इथनं इथपर्यंत चाललाय. हा तुम्हाला दिलाय, या वेळात कोण चाललेलं नाही, बी. इथे दिलाय किती, 4. एवढंच दिले. ए किती माहिती आहे तुम्हाला, ए किती आहे 15, बी किती आहे 18. हे पण सोडवून घ्या. उत्तर किती आलं पाहिजे, टोटल टायमिंग 10 आलं पाहिजे बरोबर. आता तुम्हाला टायमिंग कुठलं माहिती नाही, हे माहिती आहे, हे माहिती नाही ना. काय म्हणलं तुम्ही, एक्स बरोबर. म्हणजे आता मांडणी कशी करणार बघा, ए अधिक बी बरोबर 1. ए किती आहे, आता इथे लिहूया, ए किती आहे 15, बी किती आहे 18. ए च्या वरती तो किती वेळ चाललाय, आता 4 म्हणतात. हे एक्स आणि हे 4 म्हणजे किती येणार, एक्स अधिक 4. हा किती चाललाय, फक्त एक्स. समजते का बघा, एवढंच काढायचं. आता दोघांचा छेद किती करणार, समान. 18चा आणि 15चा लसावी काढला तर 90 येतोय. पाड्यातील संख्या 90 बरोबर आहे. मग 90 करायचं असेल तर 15ला किती गुणा पाहिजे, 15 सख 90, 18 पंचे 90, आणि वरच्याला पण किती गुणणार, कंस टाकायला किती गुणणार, 6 न. किती गुणणार, 6 न, सॉरी 5 गुण्या छेद किती झाला 90. 6x अधिक साइन चोक अधिक 5x बरोबर. हे 90 छेदात आहे, पलीकडे घ्या किती होईल 90. आता इकडं 6 आणि 5 11x अधिक हे 24 पलीकडे जाऊन काय होणार, वजा 90 वजा 24 66. x बरोबर x बरोबर 6. आता बघा हे टायमिंग तुम्हाला मिळालं किती, 6. तुम्हाला काय विचारले, एकत्रित टायमिंग विचारलं तर 6 घ्या, पूर्ण विचारलं तर हे 6 आणि हे 4 किती आलं 10. गणितातली ओळख शिका. म्हणजे काय, ओळख शिका म्हणजे काय दिले, काय विचारले, आणि काय देऊ शकतात, काय विचारू शकतात. एवढं समजलं की गणिताच्या सगळ्या बाजू तुम्हाला समजतात. लक्षात आलं, घेऊन घ्या. हेच एक्झाम्पल सांगतो घ्या, हेच एक्झाम्पल आणि पद्धतीने सांगतोय घ्या. ए आणि बी अनुक्रमे, ए आणि बी अनुक्रमे 15 आणि 18 तासात एक टाकी भरतात. 15 आणि किती मिनिटात, 15 आणि 18 तासात, 15 आणि 18 तासात टाकी भरतात. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले, जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले आणि टाकी भरण्याच्या 4 तास अगोदर बी हा नळ बंद केला, तर बरोबर आहे. आता त्यातला प्रश्न विचारण्याची पद्धत घ्या, काय काय विचारू शकतात बरोबर आहे. 1 नंबर घ्या, तर बी हा नळ किती वेळासाठी सुरू होता, बी हा नळ किती वेळासाठी सुरू होता, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न काय येईल, काय विचारू शकतील, संपूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागला. ओके क्लिअर, भरण्यासाठी किती वेळ लागला. आता बघा हे आन्सर काढणार, ह्याच्या पुढे काय लागणार, ह्याच्या पुढे 6 म्हणजेच काय आलं, बी हा नळ 6 तासासाठी सुरू होता, जे तुमचं पहिलं आन्सर आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. दुसऱ्याचा आन्सर काय येणार, एकूण लागणारा वेळ, इथे लिहा एकूण लागणारा वेळ काय येईल, बरोबर 6 अधिक 4 बरोबर किती येईल 10 तास. वरचंच गणित आहे, एकच गणित, 3 पद्धतीने फिरून विचारू शकतात. काय वेगळं केले का आपण, नाही. कोणतं एक्सप्लेन करायचं, हे म्हणजे हे पुस्तक परत लिहितो, म्हणजे तुम्हाला क्लिअरच करून जाईल परत. हे दोन्ही लिहितो असे. बघा पहिल्यांदा दोन्ही नळ ठराविक काळासाठी चालू आहेत. मग समजा ए हा नळ असा चालू आहे एवढा वेळ, आणि बी हा नळ काहीतरी वेळ चालू आहे, आणि काय केलंय
दोन्ही एकत्र सुरू केलेत आणि एक नळ बंद केलाय. कोणता नळ बंद केलाय? बी. बी इथं मी बंद केला आणि इथनं पुढे कोण चालू आहे? एकटा ए चालू आहे. किती वेळ चालू आहे ते पण सांगितले. किती तास? 4 तास. बरोबर. आता टाकी भरण्यासाठी एकूण वेळ किती लागला? तर हा वेळ आणि हा वेळ. बरोबर आहे. इथनं इथपर्यंत जाईपर्यंत टाकी भरली. हा वेळ किती मानला मी? एक्स. हा एक्स म्हणजेच हा पण किती येणार? एक्स. बरोबर. आता मांडताना काय करणार? ए चं म्हणजे किती? 15 अधिक बी किती? 18. बरोबर किती लिहिणार? 1. 1 लिहिताना ए किती वेळ चालला? तर हा एक्स आणि हा किती? 4. म्हणून काय लिहिलं? एक्स अधिक 4. हा बी फक्त किती चालला? एक्स. बरोबर. आता छेद समान करायसाठी ह्याला किती गुणायला पाहिजे? 15 गुणिले 6. तसंच एक्स अधिक 4 ला कंस टाका आणि मग गुणा. सेम तसंच एक्स गुणिले 5, 18 गुणिले 5. बरोबर. आता ते खालचं इथून पुढं लिहिलंय. ओके. बर, समजते? काय अडचण? ओके, थँक्यू.